हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा. काय झालं रे बोंबलायला भाड्यानो? चिमट्याला चुकलाय साई? शिमगा आजच आहे म्हातारे. आज साई होय आज जाऊन शिटकुटान म्हातारे. आमच्यात नाही ते शेणकुट. खोटं बोल नको म्हातारे, बऱ्या बोलला शिटकुट दे. आमच्यात नाही ते शेणकुट. होय पोरानू आज जाऊन आजीच्या माळ बघा आणि शिटकुट असते का पोत करून आणा. चला रे. इकडं मुडीत पुढं आला तर थांबा देते आणून. आता कसं झालं? देतो लोक आता. इधर एक शिनकुट. अगे म्हातारे आम्हाला शिनकुट जाऊन मिस्त्री करायला नाही दात घासायला. 20-25 शिनकुट दे, होळीसाठी पाहिजे ती. हा तुझ्या काय पानं ठेवायचे ते 23 शेणकुट. अरे 2 कमी द्या, 23 द्या 23. पाळ देतो बघा शेवट. बर दे म्हातारे, काय दिवस इथंच घालवी. आण लवकर. आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा. शिनकुटान ए घे रे शिनकुट आहे. एक नंबर माणूस आहे यो. चला रे. चांगली पोरं होती तुला. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. सुभान अल्लाह, क्या कारीगरी है. इस कारीगर को हम 5 लाख नहीं 5 पैसे भी नहीं देंगे. सुभान अल्लाह. आता आणला याला. चुक्का मूर्तिकार नाही मी, शिनकुटकार आहे. तारीफ करू नको, एक शिनकुट मिळणार नाही. आपण असं करू नका. होळी आहे, शिरकुट द्या नाही पाप लागेल तुम्हाला. लागू दे पाप, काय लागायचं ते. अड्याल तुरकाटी पड्याल तुरकाटी बोंबलत नाही त्याची गाड करकाटी. ऐका, लय जोरात बोंबला, पत्र हल्लं पाहिजे तर लय शिनकुट देतो तुम्हाला. आप्पा द्या लवकर खांडे, आम्हाला जायचं पुढच्या घरातले अजून गोळा करायचे शिनकुटे. अजून जोरात बोंबला तर शिनकुट देणार. आप्पा बोंबलून कसा बसला. शिरकुट द्या आता आम्हाला. लागतो आम्ही. बर देतो शिनकुट. उठा, एक काम करा, एका लाईनीत उभा राहा, डोळं बंद करून उभा राहा आणि बोंबला. बरोबर आहे. एका लाईनीत उभा. ऐका आपण डोळं बंद करा रे. डोळं बंद करायचा काही नाही. डोळं बंद केले का बोंबला. बोंबला. म्हणजे आमचीच खाते घेऊन आम्हाला देणार होता तुम्ही. पोरांनो, तुम्ही किती गोळा कोण आणले त्यासाठी मी जितो तुम्ही. इकडे पोरांनो, आपण सकाळच्या उन्हात शिनकुट गोळा करतोया, पण पाहिजे तेवढी शिनकुट गोळा झालेली नाही. ती माझ्याकडे काय आयडिया आहे, ती करूया. शिनकुट चूर्ण आणायची आपण. गोरट्या, चोरी करणं वाईट असतंय. शिनकुट चोरा नको. मग काय करायचं, त्यापेक्षा गुपचूप जाऊन पळवून आणूया. त्या चल, मला शिकवायला लागला. पळवून आणूया. मावशी खंड द्या. आणि बोंबलं जावा. एवढेच. आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा. उद्या सकाळी लवकर यायचं बरं
सगळ्यांनी कशाला होळीच्या राखाचं लाडू कराय लाडू करून काय खायचं बी त्या खायचं नाही फिकून मारायचं उद्या धुलवड आहे उद्या होळीजवळ कोण चप्पल घालून आला तर त्याला लाडू फिकून मारायचं अशी इथली प्रथा आहे होय अख्ख्या महाराष्ट्रात कुठं प्रथा का माहित नाही पण वाटे गावात आहे कळलं का हा उद्या सकाळी लवकर या लाडू करायचं फिकून मारायचं चप्पल सगळ्यांनी या लवकर. लवकर या चला वाले चप्पल घालून आलाय काढा पैसे कसलं पैसे दावा करला ए मामा होळीजवळ चप्पल घालून आलायस चुकलं आमचं ती पायतान काढणं आम्हाला छान जात आता कस चला ए पोरानू विश्ले ती बघ शिकार आले तिकडे चप्पल घालून अरे मामा थांबा तुम्हाला माहित नाही होळीजवळ चप्पल घालून याचं नसते 20 रुपये द्या नाही तर लाडू खाणार अरे वा 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 बरं झालं द्या मला लाडू खायला कोणतीच लाडू खायला देणार नाही राखच लाडू पेकतात घालीन पैसे द्या कसलं पैसे ए नवीन आला कसलं पैसे लाडूचा टिप्पेरा दिन थांब 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 येतो ये लवकर इधर पोरानो काय चाललंय आई जोप्पा होळीजवळ चप्पल घालून आलाय आणि विचारताय काय चाललंय अय हाणार थांबा पैसे देतो लाडू मारायला कोणी या लवकर शक्तिमान बघा का दमला जेवढा अरे रनिंगचं प्रॅक्टिस करतो नका म्हणून दमलोय बर आणि काय विशेष काय नाही बा विशेष आताच होळी जवळ जाऊन आलो आणि असं पायात चप्पल घालून बरा सोडणार तुला हा आपला वटच आहे तसा 4-5 फेऱ्या मारले चप्पल घालून होळी जवळ एका सुद्धा झाड झालं मला लाडू मारायला कोण पोरानो मारू नका सा पैसे देतो की अरे मेलो 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 आता फुकाट मी मेलो 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 आता फुकाट मी मेलो 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 आता फुकाट मी मेलो. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.